तर परत नांदुरा शहरामध्ये धूळ खात पडलेले ग्रामीण रुग्णालयाला भेट देण्यासाठी आलो. कारण आमच्या विद्यमान नगराध्यक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये रुग्णालय त्वरित चालू करू असा उल्लेख केलेला आहे. आम्ही मागच्या 1 महिन्याआधी सुद्धा या रुग्णालयाचा व्हिडिओ काढला होता आणि आता काही काम सुरू झालं का हे पाहण्यासाठी परत या रुग्णालयाला एक वेळ भेट देण्यासाठी आलो. तर आपण पाहू शकता कोणतंही काम सुरू झालेलं नाही. याला त्वरित म्हणायचं की काय म्हणायचं हे या मतदारसंघातील नागरिकांनीच ठरवलं पाहिजे. एवढे निगरगट्ट प्रशासन आणि हे निगरगट्ट सरकार आतापर्यंत कधीच आलेलं नसेल आणि जनतेनं पाहिलंही नसेल. एवढं निगरगट्ट सरकार की त्यांना काहीच फरक पडत नाही. नागरिकांनी आंदोलन करा, माहिती अधिकार टाका, कोणताही कायदेशीर त्यांना फरक पडत नाही. कायद्याला तर ते जुमानतच नाही. आपण पाहू शकता करोड रुपयाचं रुग्णालय धूळ खात पडलेलं आहे. काही ठिकाणी क्रॅक गेला तर पुन्हा रिपेअरिंग झाली. आता तर असं म्हणजे काय परत पाडून नवं बांधावं लागते काय ही परिस्थिती येणार आहे. पाहू शकता ऍम्ब्युलन्स पण उभी आहे इथे आरोग्य विभागाची. आम्ही परत 1 महिन्यानंतर भेट देण्यासाठी आलो किंवा जाहीरनाम्यामध्ये त्वरित चालू करण्याचा उल्लेख होता. तर काही झाल्या असतील हालचाली सुरू, पण कुठल्याही हालचाली सुरू झाल्या नाही. आता माझी या मतदारसंघाची चैनसुख संचेती आमदार यांना विनंती आहे, तुम्ही त्वरित म्हणता कशाला जर होत नाही त्वरित तर. मागच्या आमदारांनी सुद्धा 5 वर्ष कोणतीच कारवाई केली नाही. त्यांचे कोरोनात गेले फक्त, काहीच काम झालं नाही. आणि आता फक्त त्वरित आश्वासन, निवडणूक आली की आश्वासनाचा पाऊस पडायचा, नंतर गायब होऊन जायचं. तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही 5 वर्ष दिसत नाही. तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही 5 वर्ष दिसत नाही. अशा प्रकारचा हा प्रकार चालू आहे. म्हणजे एक प्रकारे या मलकापूर मतदारसंघातील जनतेला मागील 30 ते 40 वर्षापासून जो येतो तो मूर्खच बनवतो. म्हणजे याचा अर्थ हे मूर्ख बनवणार आहेत की जनता मूर्ख आहे हेच आता समजत नाही. आपण पाहू शकता सर्व धुळखात पडलेला आहे. करोड रुपये हे जनतेच्या टॅक्सचे असे मातीत गेले. याचा जनतेला कुठलाही फायदा आजपर्यंत झाला नाही. यांचं हे आश्वासन हे असं म्हटलं हरकत नाही, लबाडाचा होता नाही, जेवल्यावर खरं.